पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? शाळा काही जणांच्या सुरू झाल्या असतील, काही जणांच्या सुरू होणार असतील, पण नवीन शाळा सुरू झाली ना की नव्याचे 9 दिवस म्हणतात तसं की नवीन पदार्थ शोधणे, ते बनवणे, नवीन डबा आणणे, या सगळ्याची लगबग आहे ना। या लगबगीमध्ये गृहिणींचा उत्साह शिगेला पोचलेला असतो। मग यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 5 टिफिन रेसिपीज जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवून देऊ शकता। आत्ता सगळ्यात आधी आपण बनवतोय केळीचे आप्पे। पनियारम असंही याला म्हणतात। अतिशय पौष्टिक आहे। सो अगदी हे पिकलेलं केळं यामध्ये मी घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात पाव कप। इथे मी गूळ पावडर घेतली आहे। गूळ जरी वापरला तरी काही हरकत नाही। ओल्या नारळाचा चव आणि हे केळी आहे ना या गूळ पावडरमध्ये आणि यामध्ये व्यवस्थित मॅश करून घेऊया। हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चिमूटभर मीठ। हे आधी सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि अगदी थोडंसं यामध्ये पाण्याचा आपण वापर करतो। 1 ते 2 चमचे पुरेसं होतं। हे छान कंबाईन झालं की यामध्ये मी घालते दालचिनीची पूड, अगदी पाव चमचा, आणि थोडंसं जायफळ, अगदी किंचित, नगभरच, खूप नाही घालायची गरज। करूयात मिक्स। हवं तर यामध्ये तुम्ही सुकामेवा पण घालू शकता। आता यामध्ये घालूयात पाव चमचा फ्रूट सॉल्ट। हे नसेल वापरायचं तर खायचा सोडा जरी घातला तरी चालेल। थोडंसं पाणी हे ॲक्टिवेट करण्यासाठी मिक्स करूयात आणि आता याचे आप्पे तयार करूयात। आप्पे पात्र गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात साजूक तूप। तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल। तूप किंवा तेलाने हे मोल्ड्स व्यवस्थित ग्रीस करून झाले की हे मिश्रण घ्यायचं आणि चमचाभर मिश्रण साच्यांमध्ये घालून घ्यायचं। आणि हेच जर बॅटर तुम्ही सैलसर करून घेतलं तर मग याचे दिरडी पॅनकेक असं तयार करू शकता। गॅसच्या मध्यभागी ना कायम हीट जास्त असते, त्यामुळे आप्पे फिलअप करताना मधले साचे आहेत ते सगळ्यात लास्ट फिलअप करायचं। आता हे छान आपण भाजून घेऊयात खालच्या बाजूने। तर यामध्ये गूळ आहे त्यामुळे हे आप्पे आहेत ना फटाफट शिजतात आणि मंद आचेवरच ही स्टेप प्रोसेस करून घ्यायची। सो हे आता उलटवून घेऊयात। गव्हाच्या पिठाऐवजी फक्त रवा वापरला तरी हे आप्पे छान होतात। दोनही बाजूने खरपूस भाजून झाले की हे आप्पे आपण काढूयात। मस्त आहे ना, असे केक सारखे होतात हे आप्पे। तुम्ही बघू शकाल खालच्या बाजूने छान असे एकसारखे सोनेरी भाजले गेले। केळाचे आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 पिकलेली केळी, पाव कप गूळ, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चिमूटभर मीठ, पाव चमचा दालचिनीची पूड, चिमूटभर जायफळाची पूड, पाव चमचा फ्रूट सॉल्ट, साजूक तूप आणि पाणी। पिकलेलं केळं, गूळ आणि ओल्या नारळाचा चव एकत्र मिसळून घेत त्यात गव्हाचं पीठ, रवा आणि चिमूटभर मीठ घालायचं। आता थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं। आता यात दालचिनी पूड, जायफळ आणि फ्रूट सॉल्ट घालायचं। तेल किंवा तुपाने ग्रीस केलेल्या आप्पे पात्रात हे पीठ घालायचं। आप्पे दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचे। झाले आपले डब्बा स्पेशल केळाचे आप्पे तयार। आता आपण बनवतो लाल भोपळ्याचा पराठा। जवळपास इथे 1.5 कप खिसलेला लाल भोपळा आहे। यामध्ये आपण घालतोय गव्हाचं पीठ। सो जितपत गव्हाचं पीठ यामध्ये बसेल ना तितपतच घालणार आहोत। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। जिरं, ओवा, लसूण आणि मिरचीचा ठेचा, लाल तिखट, हळद, धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे तुम्ही पालेभाजी पण वापरू शकता, पालक, मेथी, आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकजीव करून मळून घ्यायचं आणि पाण्याचा वापर न करता।
आता ही कणिक साधारण एक 10 मिनिटं मुरवून घेऊयात. आता हे पीठ छान मुरवून घेतलं आहे आणि जसं जसं मुरतं तसं तुम्ही बघू शकाल याला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होते किंवा मऊ होतं. आता यामधून घ्यायचा छोटा पोर्शन आणि कुठलाही पराठा आहे ना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटून घ्यायचा. म्हणजे काय होतं, तो एकतर सरसर लाटला जातो, चिकटत नाही पोळपाटला आणि तो पराठाही खमंग आणि खुसखुशीत बनतो. एखादं झाकण घ्यायचं आणि त्याने ना एकसारखा हा पराठा कट करून घ्यायचा. येस. आणि आता हे भाजून घेऊयात. तवा गरम झालेला आहे. गरम तव्यावर हा घालूयात लाल भोपळ्याचा पराठा. दशमी म्हणा, ठेपला म्हणा, काही म्हणा, आणि हा एकसारखा खरपूस भाजून घेऊयात. लाल भोपळ्याचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप किसलेला लाल भोपळा, 1 मोठा चमचा जिरे, ओवा, हिरव्या मिरच्या, लसणाचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ, साजूक तूप. किसलेल्या लाल भोपळ्यात गव्हाचं पीठ घालायचं. मिरचीचा ठेचा, तिखट, हळद, धणेपूड, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं आणि याचे पराठे लाटायचे आणि खमंग भाजायचे. झाले आपले डब्बा स्पेशल लाल भोपळ्याचे पराठे तयार. आता आपण बनवूयात सँडविच. हे सँडविच बनवताना आपण ब्रेडचा वापर करणार नाही. तर इथे ना माझ्याकडे हे इडलीचं पीठ आहे. इडलीचं पीठ नसेल तर रवा घ्या, जाडा रवा, 1 कप जाडा रवा, त्यामध्ये पाव कप दही घाला, मिक्स करून मुरण्यासाठी ठेवा. पाणी पण घालायचे ऑफकोर्स आणि या कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मीठ घाला आणि फ्रूट सॉल्ट घाला. इडलीचं पीठ नसेल तर. आता माझ्याकडे इडलीचं पीठ आहे, याचं आपण सँडविच बनवणार आहोत. सो इथे हे आहे सँडविच मेकर. इलेक्ट्रिकवाला जरी तुम्ही वापरलं ना तरी काही हरकत नाही. सो यामध्ये मी बटर घालते. हे मुद्दाम स्प्रेड नाही करत आहे कारण जसं जसं त्याला हीट लागते ना तसं ते छान स्प्रेड होतं. याला हा लेअर, एक लेअर घालूयात या पिठाचं. खूप जाड घालायची गरज नाही आहे, कसा पातळच ठेवायचं. आता यावर घालूयात चीजचं स्लाइस. चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे. याऐवजी पनीर वगैरे तुम्ही वापरलं तरी चालेल. यावर घालूयात चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स आणि सगळ्या भाज्या घालूयात. बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर आणि उकडलेला मका आहे, कॉर्न. हे सगळ्या भाज्या आहेत ना नंतर स्प्रेड होतात जेव्हा आपण हे क्लोज करतो. यावर पुन्हा घालूयात चिली फ्लेक्स, अगदी चिमूटभर मीठ. चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे फार मिठाची गरज नाही आहे. आणि पुन्हा हे बॅटर यावर घालूयात. यावर पण थोडंसं बटर मध्यभागी घालते. हे करूयात क्लोज. गॅसवर मंद आचेवर हे सँडविच आहे हे दोनही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं. दोनही बाजूने खमंग खरपूस असं भाजून झालं की गॅस करूयात बंद. आणि आता हे तुम्हाला ओपन करून दाखवते. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर ग्रिल मार्क आलेले आहे. अजिबात असं वाटत नाही आहे की हे बिना ब्रेडचं सँडविच तयार केलं. परफेक्ट आपलं ब्रेडचं सँडविच असतं ना तसंच तयार होतं आहे. आणि आता हे अर्थातच कुठलीही डिश गरम गरम डब्यात भरायची नाही, जाळीवर काढून घ्यायचं. थंड झालं की आपण कट करून बघूया. परफेक्ट असं क्रिस्पी झालेलं आहे. ग्रिल मार्क भन्नाट आलेले आहेत. आहा, आतमध्ये बघा भरपूर भाज्या, चीज आणि मसाले. बिना ब्रेडचं सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: इडलीचं पीठ, 1 चमचा बटर, चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, उकडलेले मक्याचे दाणे, चिमूटभर मीठ. सँडविच पॅनमध्ये बटर घालून त्यावर इडलीचं पीठ अशा पद्धतीने घालायचं. त्यावर चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स घालून वर ढोबळी मिरची, गाजर, मका, परत चिली फ्लेक्स, मीठ आणि वर परत इडलीचं बॅटर घालायचं आणि अशा प्रकारे भाजायचं. झालं आपलं डब्बा स्पेशल बिना ब्रेडचं क्रिस्पी सँडविच तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.